अमृतवेल मराठी प्रस्तुत। इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर राज्य करणारा राजा, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज। तुळापूर श्री क्षेत्र की कुरुक्षेत्र? मुघल फौजेने तुळापूर ते बहादुरगड असा सुमारे 112 किलोमीटरचा प्रवास 2 दिवसात केला होता। औरंग्याने आपला शाही तळ तुळापूरच्या त्रिवेणी संगमावर टाकला होता। सोबत आणलेल्या सुमारे 5 लाखांच्या फौजेवर भीमा कोरेगाव वडबुद्रुकच्या आसपास तंबू ठोकायला सुरुवात केली होती। 28 फेब्रुवारी 1689 छत्रपती संभाजीराजांना दहशत देऊन तुळापूरच्या त्रिवेणी संगमावर, ज्या ठिकाणी छत्रपती शहाजी राजांनी त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता, रुद्रनाथ महाराजांनी ज्या संगमाच्या पाण्याने मुरार जगदेवाचे श्वेतकुष्ठ रोग दूर केला होता, त्या संगमेश्वर महादेवाच्या मंदिरातील एका हेमाडपंथी ढासणीच्या खांबास घट्ट साखळ दंडाने बांधले। छत्रपती संभाजी महाराजांच्या बरोबर कवी कलशालाही दुसऱ्या खांबास बांधून ठेवले। मंदिराबाहेर सुमारे 5 लाखांची फौज पहारा देऊन सज्ज होती। आता विषय होता तह मांडण्याचा। जसे कुरुक्षेत्रावर दोन्ही बाजूस दुतर्फा कर्ण आणि अर्जुनाचे सैनिक उभे आहेत की काय असा भास तयार होता। परंतु हे युद्ध एक रायगडाचा बंदिवान राजा व त्याचा एक मंत्री कवी कलश यांच्या विरुद्ध औरंगजेबाची अफाट सेना। एवढ्या मोठ्या दहशतीच्या ताकदीवर छत्रपती संभाजीराजे आपल्याला आपण सांगेल तसेच करेल असे औरंग्यास आता स्वप्न पडू लागले होते। औरंगजेबाने आपल्या सहकार्यामार्फत तहाच्या वाटाघाटी करण्यासाठी प्रस्ताव छत्रपती संभाजीराजांसमोर ठेवला। औरंगजेबाने आपले सरदार बहादूर खान, रणमस्त खान, शहाबुद्दीन खान, हसल अली खान, गजनफार खान असे मुलुकभर तळ ठोकून सरदार होते, त्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला होता। इखलास खान आणि मुकरब खान हे बाप बेटे आज मात्र खूप खुश होते। तुळापुरातल्या मुक्कामे औरंगजेबाची पत्नी रियाब मुकरब व इखलासवर गुळ खोबरे उधळत होते, जणू काही ते ईद साजरी करत होते। वडूतुळापर्यंत वसलेल्या लांब लचक वाटेवर व तळावर अशी एकही आसामी नव्हती की तिला जखडलेले कैदी पाहून डोळ्याचे पारणे फेडण्याची इच्छा नव्हती। इकडे मात्र संगमेश्वर मंदिरात छत्रपती शंभूराजांनी व कवी कलशांनी आपल्या नजरेत अपार तेज उतरवले होते, जणू काही देहामध्ये ते नसल्यासारखेच होते। माडाखालच्या उंच जनावरापेक्षा, डोक्यावरच्या उंच लाकडी टोपीपेक्षा, रायगडाच्या उंच आघाडी मनोऱ्यापेक्षा नजर थांबणार नाही अशा उंचवट्यावर जाऊन बसल्यागत त्यांचे डोळे दिसत होते। क्षत्रिय कुलावतंस शिवपुत्र शंभूराजा आता आपले डोळे सताड उघडे ठेवून पाहत होते की हा आलमगीर आता तहासाठी कोणता प्रस्ताव मांडतो ते पाहू। छत्रपती संभाजीराजांनी औरंगजेब महाराष्ट्र भूमीवर आल्यापासून स्वतः पकडले जाईपर्यंत सुमारे 8 वर्षांचा काळ लोटला होता, परंतु निर्विवाद विजय औरंगजेबाच्या सेनेस लागून दिला नव्हता। याची कोणती रणनीती काय होती ती आता सांग असं औरंगजेब छत्रपती संभाजीराजांना म्हणाला। अशी कोणती युद्धशास्त्रातील कला तुझ्याकडे उपलब्ध आहे? मी काबूल कंदाहार पासून उत्तरेकडील सर्व सत्ता माझ्या ताब्यात असताना सुद्धा, छत्रपती शिवाजी राजांच्या मृत्यूनंतर मला हा दक्षिणेकडील सर्व सत्ता माझ्या ताब्यात असताना सुद्धा, छत्रपती शिवाजी राजांच्या मृत्यूनंतर मला हा दक्षिणेकडील मुलूक मिळेल म्हणून मी या तुझ्या महाराष्ट्रात आलो आहे। परंतु तू एवढा सामर्थ्यवान आहेस की माझ्यासारख्या जगज्जेत्या औरंगजेबालाही 7 लाख फौजेनिशी या महाराष्ट्राच्या भूमीत खेळवले आहेस, ते पूर्ण 8 वर्षे। तेव्हा हे संभा, मी तुला या समयी कोणतीही इजा करणार नाही। तू फक्त मी मांडलेल्या तहाला तू संपूर्ण प्रतिसाद दे। मी सांगितल्याप्रमाणे तहाच्या अटीवर तात्काळ सही कर, म्हणजे हा आलमगीर लगेचच यमुना पार होऊन अल्लाहचे आभार मानेल। तेव्हा शंभूराजांनी गरजून म्हणाले, हे औरंग्या, मी कुणाचा पुत्र आहे हे तुला सर्व ज्ञात आहे। वयाच्या 9व्या वर्षी तू मला 5000 मनसबदारी
तुझ्या आग्रा दरबारात मिर्झा राजे यांच्या सांगण्यावरून दिली होती, परंतु तुझे म्हणणेच असेल तर तुझ्या तहाच्या अटी मला बोलून दाखव. तेव्हा औरंग्याने हसतमुख होऊन शंभूराजांना तहाच्या अटी सांगितल्या. त्या पुढील प्रमाणे तुळापूरच्या रायरीकर पाटलाच्या मध्यस्थीतून तहाच्या अटी मांडण्यात आल्या होत्या. सह्याद्री जिंकणे आपल्या बापजाद्याला हे शक्य नसल्याचे औरंगजेबाला खात्री झाली होती असे यावरून म्हणता येईल. तहाच्या कलमात औरंग्याने संभाजी राजांसोबत रायरीकर सल्लागाराच्या मध्यस्थीने मांडलेले प्रस्ताव खूपच हास्यास्पद होते, परंतु त्याच वेळी बादशहाची अगतिकताही प्रकट करणारे होते. छत्रपती संभाजी महाराजांनी सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर असलेले सर्व दुर्गम किल्ले बादशहाला द्यावेत व त्या बदल्यात उत्तरेकडील हवा तेवढा मैदानी प्रदेश व हवी तेवढी जहागीर वतन देण्याची तयारी बादशहाने दर्शवली होती. एवढी प्रचंड फौज दारुगोळा पैसा सोबत असूनही छत्रपती संभाजीराजांनी औरंगजेबाला एवढा हतबल करून सोडला होता की अखेर आलमगीरला स्वतः तहासाठी पुढाकार घ्यावा लागला होता. सह्याद्रीतील किल्ल्यांची ताकद काय आहे हे औरंगजेब ओळखून होता, म्हणूनच त्याने छत्रपती शिवाजीराजांसोबत पुरंदरचा तह केला होता. त्यावेळी सर्व डोंगरी किल्ल्यांचा ताबा मागितला होता. तेव्हा दुर्गम वाटणाऱ्या फक्त 23 किल्ल्यावरच छत्रपती शिवाजी महाराजांनी बादशहाची बोळवण केली होती. तहाचा संदेश घेऊन आलेल्या रायरीकर सल्लागाराला छत्रपती संभाजीराजांनी चांगलाच प्रसाद देऊन परत पाठवले. स्वाभिमानाचा सौदा करण्यासाठी आलेल्या लोकांना अशाच प्रकारे मोकळ्या हाताने परत पाठवणे पसंत केले. प्रस्ताव अशा प्रकारे फेटाळल्याचा प्रचंड राग येणे स्वाभाविकच असते. शिवाय आलमगीर बादशहाचा प्रस्ताव छत्रपती संभाजी सारख्या 32 वर्षाचा राजा एवढ्या बेधडकपणे धुडकावतो यांची बादशहाला खूपच बोच लागून राहिली होती. छत्रपती संभाजीराजांनी हा तह तात्काळ फेटाळून लावला होता. मग औरंगजेब बादशहा छत्रपती संभाजीराजांना म्हणाला, तुझ्या स्वराज्यातील खजिना कुठं आहे याची माहिती तू मला दे व माझ्या सैनिकातील कोण कोण लोक तुला फितूर हे मला सांग. परंतु छत्रपती संभाजीराजांनी संगमेश्वर मंदिरात एकच इच्छा प्रकट केली होती की मला सुमारे 29 दिवस शरीराच्या हालचालीला कसलीच मोकळीक मिळाली नाही, तेव्हा माझे साखळ दंड सोड. आलमगीराने या शंभूराजांच्या शब्दांना मान्यता दिली आणि काय आश्चर्य, शंभूराजांना साखळ दंडातून मोकळे करण्यात आले. दुसऱ्याच क्षणी तख्तावर बसलेल्या औरंगजेबाने संभाजीराजांकडे नजर रोखून पाहत असतानाच छत्रपती शंभूराजांनी औरंग्याच्या तख्ताकडे झेप घेतली आणि काय आश्चर्य, छत्रपती संभाजीराजांनी औरंगजेबाच्या तंडीलाच हात घातला. फासकन औरंगजेबाला खाली खेचला. हे अल्लाह, हे अल्लाह असा औरंगजेब ओरडला, कारण शंभूराजे म्हणजे पोलादी पहार वाकवणारे होते. वाघ समोरून आला तरी त्याला फाडणारे होते, इतकी प्रचंड ताकद त्यांच्याकडे होती. औरंग्याच्या रखवालदारांनी छत्रपती संभाजीराजांच्या पाठीत भाले खुपसले आणि त्या वाघाला जेरबंद केले. या प्रकारानंतर मात्र औरंगजेब प्रचंड असा चिडला होता आणि संगमेश्वर मंदिरासमोर उजव्या हाताला मृत्यूचा मोठा स्तंभ बांधण्याचा आदेश केला. कवी कलशासाठी सुद्धा डाव्या हाताला 50 फूट अंतरावर तसाच तख्त बांधण्यात आला. ही तारीख होती 1 मार्च 1689.